रक्षाबंधन जवळच आलेले आहे, तर आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. रक्षाबंधन स्पेशल, जराही गॅसचा वापर न करता ही रेसिपी आहे. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला डाळवं घ्यायचे आहेत, जे आपण पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी वापरतो. ती इथे 2 वाटी डाळवं घेतलेली आहेत. या जागी तुम्ही फुटाणा घेतलात तरीसुद्धा चालेल. तर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि बारीक दळून घ्यायचे आहे. जेवढे जमेल तेवढे बारीक दळून घ्यायचं. याचे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर अगदीच बारीक इथे मी दळून घेतले आहे. दळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये चाळण ठेवली आणि त्यामध्ये सर्व डाळीचे पीठ आहे हे काढून घ्यायचे आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. कारण यामध्ये एखाद वेळी कण असतील बारीक, तर ते चाळणीमध्ये राहतील आणि आपली मिठाईसुद्धा मस्त अशी तयार होईल. तर व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर मिठाईसुद्धा व्यवस्थित अशी तयार होते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर या अगोदर अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाई बनवलात नसाल तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर, ज्या वाटीने आपण फुटाणा डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने साखरसुद्धा घ्यायची आणि त्याच वाटीने 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट इथे वापरायचं आहे. तर हे डेसिकेटेड कोकोनट कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाते. जर तुम्हाला हे नाहीच मिळाले तर घरीसुद्धा हे तुम्ही बनवू शकता. तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हे बारीक दळून घ्यायचे मिक्सरमधून आणि मिक्सरमधून दळून घेतल्यानंतर आपल्याला या प्लेटमध्येच घालायचं आहे. त्याच वाटीने पाव वाटी दूध पावडर घालून घेतलेली आहे, म्हणजेच मिल्क पावडर, पाव चमचा वेलची पावडर आणि अर्धा ते 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप घातले की ही मिठाई चवीलासुद्धा मस्त लागते. तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मिठाई तयार होते. तूप सर्व व्यवस्थित हाताने चोलून लावून घ्यायचे. तर मार्केटमधून विकतची मिठाई आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. तर व्यवस्थित तूप लावून घेतले. आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर इथे मी काजू 5 ते 6 बारीक करून घेतले, ते यामध्ये घालून घेतले. 1 छोटी वाटी दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर दुधामध्ये केशरच्या काड्या 4 ते 5 घालून घेतल्या होत्या, तेच दूध यामध्ये घालून घेतले. म्हणजेच मिठाईला रंगसुद्धा छान येईल आणि आपली मिठाई दिसायलासुद्धा मस्त दिसेल. त्यानंतर यामध्ये जसे लागेल तसे दूध घालायचे आहे. तर अर्धी वाटी मी दूध घेतले आहे, पण अर्धी वाटी दूध अजिबात लागत नाही, त्यापेक्षा कमीच दूध लागते. तर पाव वाटीवर आपल्याला दूध हे लागणार आहे. तर या पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. अजिबात मिश्रण आपले आहे, हे पीठ आहे ते सैलसर नाही ठेवायचे, घट्टसर मळून घ्यायचे. तर इथे घट्टसर मळून घेतले. घट्टसर मळून घेतल्यानंतर इथे आपल्याला हा जो गोळा आहे पिठाचा तो बाजूला ठेवायचा आहे. एका साईडला प्लॅस्टिकची शीट घ्यायची. तर तुमच्याकडे प्लॅस्टिकची शीट नसेल तर तुम्ही इथे बटर पेपर जरी वापरलात तरीसुद्धा चालेल. प्लॅस्टिक शीटला तूप लावून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजेच आपण या प्लॅस्टिक शीटवरतीच गोळा ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, व्यवस्थित असा रोल तयार करून घेतला. इथे हाताने रोल तयार करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला डेसिकेटेड कोकोनट भुरभुरून घ्यायचा आहे. म्हणजेच जशी मार्केटमध्ये ही मिठाई तयार होते ना, त्याच पद्धतीची मिठाई ही दिसायलासुद्धा सुंदर दिसतेच, तशीच ती चवीलासुद्धा छान लागते. तर डेसिकेटेड कोकोनट लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने रोल आहे तो त्यावरती फिरवून घ्यायचा
म्हणजे सर्व बाजूनी खोबरे हे लागले जाईल. त्यानंतर आपल्याला प्लॅस्टिक शीटमध्येच हा रोल रॅप करून घ्यायचा आहे. जसे दाखवते त्या पद्धतीने रॅप करून घ्यायचा. रॅप करून घेतल्यानंतर हा असाच आपल्याला फ्रीजमध्ये 20 मिनिटासाठी ठेवायचा आहे. म्हणजेच आपली ही मिठाई व्यवस्थित अशी सेट होईल आणि कापताना त्याचे तुकडे पडत नाहीत. तर 20 मिनिटानंतर काढून घेतला आणि लगेचच तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते. तर इथे कट करताना पाहताय तुम्ही अजिबात याचे तुकडे होत नाही आहेत. पाहताय तुम्ही अजिबात तुकडे नाही पडत. मस्त अशी ही मिठाई आपली सेट झालेली आहे. मार्केटपेक्षा भारी ही मिठाई तयार होते. अगदी घरच्या घरी आणि मोजक्या साहित्यामध्ये तयार होते. मार्केटमध्ये भरपूर सारे भेसळयुक्त मिठाया मिळतात. पण अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाई घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलात तर एक नंबरच ही मिठाई आपली तयार होते. तर इथे मी सर्वच मिठाई कापून घेतली आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेतली आहे. जबरदस्त दिसते. तर कोणाला समजणार सुद्धा नाही की ही मिठाई आपण घरीच बनवलेली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. येत्या रक्षाबंधनसाठी अशा पद्धतीने घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मिठाई बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.